अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे. प्रिया सकाळी लवकर उठून शाळेत जाण्यासाठी आवरत होती. मस्त आनंदी स्वतःला आणि बाबांसाठी जेवण बनवत असताना तिचे बाबा मागून आले. म्हणाले, "अगं पिहू, एवढी धावपळ कशाला करते? तुझ्यापुरतं जेवण बनवत जा. मी माझ्या दुपारच्या जेवणासाठी वरण भात लावत जाईन." "अहो बाबा, त्यात धावपळ काय? तुमच्यासाठी काहीही करताना माझी कसलीच धावपळ होत नाही. उलट मला आनंद होतो." सगळं आवरून प्रिया स्कूटी स्टार्ट करून शाळेत येते. आत येताच चिमुकल्यांनी गोंगाट करायला सुरू केला. कारण त्यांची लाडकी टीचर आलेली होती. प्रियाला लहान मुलं खूप आवडायची. एवढा गोंगाट करणाऱ्या चिमुकल्यांवर ती कधीच ओरडायची नाही. छोट्याशाच गावातली शाळा असल्यामुळे तिथं विद्यार्थी संख्या कमीच होती. प्रियाचं सगळ्यात आवडतं काम होतं शिकवणे. त्यामुळे ती खूप जीव लावून शिकवायची. रोज शाळा ते घर आणि घर ते शाळा असा तिचा दिनक्रम. रविवारी मंदिरात जाणे सुग्रण असल्यामुळे सुट्टी दिवशी छान जेवण बनवायची. आज सोमवार तिने स्कूटी काढली आणि तालुक्याला असलेल्या शाळेच्या मीटिंग होती तिथून परतत असताना तिचा ॲक्सिडेंट होतो आणि जेव्हा जाग येते तेव्हा तिच्या समोर एक उंच धिप्पाड चेहऱ्यावर गंभीर भाव असलेला भार्गव, जो की फेमस बिझनेसमॅन उभा होता. आज सकाळी सकाळी त्याला कॉल येतो. कॉलवरती समोरील व्यक्ती, "सर, तुमच्या आजोबांनी कालपासून जेवण केलं नाही आणि त्यामुळं त्यांच्या गोळ्या चुकल्या आहेत. ते अजूनही जेवायला तयार नाहीत. आता त्यांची कंडिशन खराब होत चालली आहे." भार्गवला ते असं का करत आहेत हे माहीत होतं. भार्गवचा हा हट्टीपणा आणि राग त्यांच्याकडूनच आला असावा. आजोबा फोनवरून ऐकणाऱ्यातले नव्हते. हे माहीत असल्यामुळं भार्गव हा तातडीने आजोबांना भेटण्यासाठी निघाला. गंभीर व जरब असलेल्या शब्दात, "आजोबा, काय हा हट्टीपणा आहे हा?" एक 80 वर्षाचे आजोबा रिलॅक्स चेअरवरती बसलेले होते. "भार्गव, हा माझा हट्टीपणा बोल नाही तर काही, पण जोपर्यंत तू लग्न करण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत मी तुझं काहीही ऐकणार नाही. कळलं तुला?" भार्गव रागात हाताची मूठ आवळत, "ठीक आहे, मी या महिन्याच्या आत लग्न करेल. नर्स, यांना औषध द्या. यावेळेस मी तुझं शेवटचं ऐकतोय. जर तू लग्न केलं नाहीस तर परत मी तुझं काहीही ऐकणार नाही. आणि तू मला तोंडही दाखवू नकोस." जरी आजोबा कितीही रागीट हट्टी असले तरी
भार्गवचा आजोबावर खूप जीव होता. त्यामुळे यावेळेस त्यांनी त्यांचं ऐकलं. पण जर वेळी ते ऐकतील असं नव्हतं. आणि आजोबांना काय झालं तर भार्गवला ते अजिबात सहन झालं नसतं. आजोबांना भेटून रागात भार्गव एकटा कार ड्राईव्ह करून परत जात असताना प्रियाच्या गाडीला धडक देतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रियाला पाहून भार्गव वास्तवात येतो. आपल्याकडून काय घडलंय हे समजताच त्याने पटकन प्रियाला गाडीत बॅक सीटला झोपवलं आणि जवळच्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिला ॲडमिट करून तो बाहेरच थांबला. त्याने येताना गार्ड किंवा ड्रायव्हर आणला नव्हता. त्यामुळे प्रियाला असंच तो सोडून जाऊ शकत नव्हता. ऑपरेशन संपायच्या आत त्याने त्याच्या लोकांना कामाला लावून प्रियाची सर्व माहिती काढून घेतली. जसा वेळ जात होता तसा त्याला टेन्शन येत होतं. तसा तर तो खूप क्रूएल होता. त्याला जे नडतील त्याचा जीव घ्यायला मागे पुढे बघत नव्हता. पण आज प्रियाचा निरागस चेहरा बघून त्याच्या हृदयात कालवाकालव झाली. त्याच्यामुळे निष्पाप कोणाला त्रास झालेला त्याला सहन होत नसायचं. 4 तासाच्या ऑपरेशननंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी भार्गवला केबिनमध्ये बोलवलं. मिस्टर जयकर, पेशंट तुमच्या कोण लागतात? भार्गव त्याच्या गंभीर आवाजात. हे सांगायला मी बांधील नाही. डॉक्टर घाबरून पुढे बोलू लागले. कारण मिस्टर जयकर, पेशंटची कंडिशन बघता आम्हाला त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची काही ऑपरेशन करावी लागली, ज्यामुळे त्या कधीही आई होऊ शकत नाहीत. कसंबसं डॉक्टरांनी सांगितलं. हे ऐकल्यानंतर भार्गवच्या चेहऱ्यावरचे भाव न ओळखण्यासारखे होते. पण आतून तो खूप रागात होता. डॉक्टर पुढे बोलू लागले. त्याचसोबत पेशंटचा एक पाय आणि एक हात फ्रॅक्चर झाला आहे. सोबतच झालेल्या मेजर जखमामुळे त्यांना रिकव्हर व्हायला टाईम लागेल आणि हे सर्व सहन करायला आणि पूर्ण ठीक होण्यासाठी पेशंटची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रियाचा बॅकग्राऊंड पाहता आणि फॅमिलीत फक्त वडील आहेत हे लक्षात येता त्याने प्रियाला मुंबईच्या स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये ती पूर्ण ठीक होऊपर्यंत ॲडमिट करायचं ठरवलं. आता सकाळ झाली होती. भार्गव अजूनही हॉस्पिटलमध्येच होता. तेवढ्यात नर्स येऊन प्रियाला शुद्ध आली ते सांगून गेली. काय असेल भार्गवला पाहिल्यानंतर प्रियाची रिॲक्शन? पुढील पार्टसाठी कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.